नमस्कार. आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्या पोलिसांवर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्याच पोलिसांवर गंभीर आरोप झालेत. दामिनी पथकातील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी पोलीस सोनाली हिंगे, तसेच पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस शिपाई सुदाम तायडे या तिघांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याच्या आरोपाखाली या तिघांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र प्रकरण इथेच थांबत नाही. या तिघांवर एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकावून खंडणी उकलवल्याचा गंभीर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सुरुवात एका विद्यार्थिनीपासून झाली. महाविद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे काही कागदपत्र अडकले होते. ती मदतीसाठी पोलिसांकडे गेली, पण इथेच संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी मदत करण्याऐवजी या परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. त्या विद्यार्थिनीला सोबत घेऊन थेट महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे पोलीस पोहोचले आणि तिथून सुरू झाला दबावाचा खेळ. प्राचार्यांवर विविध आरोप करत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तक्रार दाखल झाली तर गंभीर गुन्हे दाखल होतील, संस्थेचं नाव खराब होईल असा इशारा दिला गेला. याच भीतीचा फायदा घेत प्राचार्यांकडून तब्बल 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी प्राचार्यांनी 10 लाख नाही पण 7 लाख रुपये दिल्याचं समोर आलं आहे. यानंतर या तिघांनीही ही रक्कम आपापसात वाटून घेतल्याचा आरोप आहे. मात्र संपूर्ण घडामोडी दरम्यान ती विद्यार्थिनी हे सगळं पाहत होती. तिला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव झाली. तिने धाडस दाखवत हा प्रकार उघड करण्याचा निर्णय घेतला. पालकांना विश्वासात घेऊन तिने पोलिसांपुढे संपूर्ण माहिती मांडली. यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. चौकशीत प्राथमिक स्तरावर हे आरोप गंभीर असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर तातडीने कारवाई करत या तिघांना निलंबित करण्यात आलं. तसेच बंड गार्डन पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम राहणार आहे. दरम्यान या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या दामिनी पथकातील पोलीसच या प्रकरणात सामील असल्याचा आरोप आहे. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोनाली हिंगेबद्दल बोलायचं झालं तर ती सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच ती एक कबड्डीपटू देखील आहे. गेल्या 12 वर्षांपासून ती पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. वाहतूक विभाग, कोंढवा पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर येथे तिने सेवा बजावली आहे. मात्र आता तिच्यावरच गंभीर आरोप झाल्याने ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या घटनेमुळे कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आता पुढील चौकशीतून नेमकं सत्य काय आहे हे स्पष्ट होणार आहे. दोषी आढळल्यास कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तुमचे याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.